नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. व्हिडिओचा विषय आहे बीडमध्ये वर्षभरात 365 शस्त्रप्रवाने रद्द केल्याचा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातील वाळू माफियागिरी, शस्त्रप्रवाने आदी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली का नाही असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे गृह आणि महसूल विभागाने शस्त्रप्रवाने रद्द करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये वर्षभरामध्ये तब्बल 365 शस्त्रप्रवाने रद्द करण्यात आले आहेत. तर या वर्षभरात केवळ 4च शस्त्रप्रवाने नव्यानं देण्यात आले आहेत. मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्याकडे शस्त्रप्रवाने होते. महसूल विभागाने गुन्हे नोंद असलेल्यांचा अहवाल मागितला. त्यानंतर गृह विभागाने यातील 96 लोकांवर गुन्हे नोंद असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले. परवाने असलेल्यांमध्ये 100 मृत आणि 70 वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था इतरही मुद्दे चर्चेत आले. यात अग्निशस्त्रांच्या परवान्याचा मुद्दा समोर आला. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 1281 शस्त्रप्रवाने होते. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडकरही शस्त्राचा परवाना होता. दरम्यान काही परवानाधारकांचे हवेत फेरी झाडताना, हातात पिस्तूल घेऊन फोटो सेशन करतानाचे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला गुन्हेही नोंद झाले. दरम्यान 49 परवानाधारकांनी स्वतःहून परवाने समर्पित केले आहेत. महसूल विभागाने गृह विभागाकडून अहवाल घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काही परवान्यांचे नूतनीकरण करण्यास हरकत घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अग्निशस्त्र परवान्यांचा आढावा घेतल्यानंतर आवश्यकता नसलेले, त्यातच गंभीर गुन्हे दाखल असलेले तसेच वृद्ध व मृत व्यक्तींचे परवाने रद्द केलेले आहेत. तर सध्या बीड जिल्ह्यामध्ये फक्त 916 लोकांकडे शस्त्रपरवाने आहेत. खरं पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही ऐरणीवर आली होती आणि यानंतर पोलीस हे ॲक्शन मोडमध्ये आले. यापूर्वीचे तत्कालीन एसपींची बदली झाली. त्यानंतर नवनीत कावत हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक झाले आणि त्यांनी या सगळ्या गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी, लगाम लावण्यासाठी त्यांच्याकडे असलेले शस्त्रप्रवाने रद्द करायला सुरुवात केली. ज्यांना शस्त्राची आवश्यकता नाही, वेगवेगळ्या कारणाने घेतलेले शस्त्र पोलिसांनी आता रद्द केले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये फक्त 916 लोकांकडेच आता शस्त्र आहेत आणि ज्यांना शस्त्राची आवश्यकता नाही, ज्यांनी शस्त्राचा परवाना काढला मात्र या शस्त्राच्या जीवावर बीड जिल्ह्यामध्ये अराजकता किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे शस्त्रप्रवाने पोलिसांनी रद्द केले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.